इन्द्र वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। तृतीय मुंडके प्रथम खंड। द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिषस्वजाते तयोरन्यः पिप्पलं स्वाद्वत्यनश्नन्नन्यो अभिचाकशीति समाने वृक्षे पुरुषो निमग्नो निशया शोचति गुह्यमानः जुष्टं यदा पश्यत्यन्यमीशमन्यस्य महिमानमिति वीतशोकः यदा पश्यते रुक्मवर्णं कर्तारमीशं पुरुषं ब्रह्मयोनिं तदा विद्वान् पुण्यपापे विधूय निरञ्जनः परमं साम्यमुपैति प्राणो येष यः सर्वभूतैर्विभाति विजानन् विद्वान् भवते नातिवादी आत्मक्रीड आत्मरतिक्रियावानेष ब्रह्मविदां वरिष्ठः सत्येन लभ्यस्तपसा ह्येष आत्मा सम्यक् ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम् अन्तःशरीरे ज्योतिर्मयो हि शुभ्रो यं पश्यन्ति यतयः क्षीणदोषाः सत्येन पन्था विततो देवयानस्येनात्क्रमन् ह्याप्त कामा यत्र तत्सत्यस्य परमं निधानं बृहच्च तद्दिव्यमचिन्त्य रूपं सूक्ष्माच्च तत्सूक्ष्मतरं विभाति दूरात् सुदूरे तदिहान्तिके च पश्यत्स्विहैव निहितं गुहायां न चक्षुषा गृह्यते नापि वाचा नान्यैर्देवैस्तपसा कर्मणा वा ज्ञानप्रसादेन विशुद्धसत्त्वस्ततस्तु तं पश्यते निष्कलं ध्यायमानः एषोऽणुरात्मा चेतसा वेदितव्यो यस्मिन् प्राणः पञ्चधा संविवेश प्राणैश्चित्तं सर्वमोतं प्रजानाति यस्मिन् विशुद्धे विभवत्येषात्मा ययल्लोकं मनसा संविभाति विशुद्धसत्त्वः कामयते यांश्च कामान् तन्तल्लोकं जायते तांश्च कामांस्तस्मादात्मज्ञं यर्चयेत् भूतिकामः इति मुण्डकोपनिषदि तृतीयमुण्डके प्रथमः खण्डः। तृतीयमुण्डके द्वितीयः खण्डः। स वेदै तत्परमं ब्रह्मधाम यत्र विश्वं निहितं भाति शुभ्रम् उपासते पुरुषं ये यकामास्ते तदवर्तन्ति धीराः कामान् यः कामयते मन्यमानः स कामभिर्जायते तत्र तत्र
पर्याप्तकामस्य कृतात्मनस्तु इहैव सर्वे प्रविलीयन्ति कामाः। नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन। यमेवैष वृणुते तेन लभ्यस्तस्यैष आत्मा विवृणुते तनून् स्वाम्। नायमात्मा बलहीनेन लभ्यो न च प्रमादात् तपसो वाप्यलिङ्गात्। एतैरुपायैर्यतते यस्तु विद्वांस्तस्यैष आत्मा विशते ब्रह्मधाम। सम्प्राप्यैनं ऋषयो ज्ञानतृप्ता कृतात्मानो वीतरागा प्रशान्ताः। ते सर्वगं सर्वतः प्राप्य धीरा युक्तात्मानः सर्वमेवाविशन्ति। वेदान्तविज्ञानसुनिश्चितार्था सन्न्यासयोगाद् यतयः शुद्धसत्त्वाः ते ब्रह्मलोकेषु परान्तकाले परामृताः परिमुच्यन्ति सर्वे। गताः कलाः पञ्चदश प्रतिष्ठा देवाश्च सर्वप्रतिदेवतासु। कर्माणि विज्ञानमयश्च आत्मा परे व्यये सर्वे एकीभवन्ति। यथा नद्यः स्यन्दमानाः समुद्रे हस्तं गच्छन्ति नामरूपे विहाय तथा विद्वान् नामरूपाद् विमुक्तः परात् परं पुरुषमुपैति दिव्यम्। स यो ह वै तत्परमं ब्रह्म वेद ब्रह्मैव भवति नास्यात् ब्रह्मवित्कुले भवति। तरति शोकं तरति पाप्मानं गुहाग्रन्थिभ्यो विमुक्तो अमृतो भवति। तदेतत् ऋचाभ्युक्तम् क्रियावन्तः श्रोत्रिया ब्रह्मनिष्ठा स्वयं जुवत एकर्षिं श्रद्धयन्तः तेषामेवैतां ब्रह्मविद्यां वदेत शिरोव्रतं विधिवद्यैस्तु चीर्णम्। तदेतत् सत्यं ऋषिराङ्गिराः पुरोवाच नैतदचीर्णव्रतो धीते। नमः परमऋषिभ्यो नमः परमऋषिभ्यः इति मुण्डकोपनिषदि तृतीयमुण्डके द्वितीयखण्डः। हरिः ओम्। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। माझे श्री गुरु परमपूज्य डॉक्टर सुनील दादा यांना साष्टांग नमस्कार करतो. आदरणीय शैलजाताई यांनाही साष्टांग नमस्कार करतो. आदरणीय नीलाताई यांना साष्टांग नमस्कार करतो. तसेच आदरणीय सर्व श्रोतेजन यांनाही साष्टांग वंदन करतो आणि आजच्या वक्तव्यास प्रारंभ करतो. तृतीय मुंडक प्रथम खंड मंत्र क्रमांक 8 आणि 9 काल आपण पाहिला, त्याच्याबद्दल आपण बोलत आहोत. 8वा मंत्र काय सांगतोय? आत्मा डोळ्याने दिसत नाही, तो शब्दात पकडून सांगता येत नाही, अन्न ज्ञानेंद्रियांनी सुद्धा त्याचं ज्ञान होत नाही, तपाचरणाने त्याचा अनुभव येत नाही, कर्माने पण त्याचा अनुभव येत नाही. मग काय होतं? तर कसा मिळतो? तर ज्ञानाचा प्रसाद झाल्यावर, चित्त शुद्ध झाल्यावर, अहंग्रह ध्यानाने तो मी आहे असं ज्ञान होतं. इथं 2 सिद्धांत आहेत. आत्मा डोळ्याने का दिसत नाही? तर तो अरूप आहे. अरूप आत्मा डोळ्याने दिसत नाही हा सिद्धांत झाला, आणि आत्म्याचा अनुभव शब्दाने सांगता येत नाही हा पण सिद्धांत झाला. आता आपण काय विचार केलाय? तपाचरणाने अनुभव येत नाही हे आज आपण पाहतो.
मग 5व्या मंत्रात तर काय म्हटलं की तपाने आत्मज्ञान होतं. मग हा विरोधाभास आहे का? तर विरोधाभास नाही. त्याचा अर्थ एवढाच आहे की तप हे आत्मज्ञानाचं सहकारी साधन आहे. ते तयारी करून देणारं साधन आहे. आपण भाजीचं उदाहरण पाहिलं होतं. म्हणून प्रत्यक्ष साधन नाही. तपाने काय होतं? संयम येतो. संयमाने काय होतं? विषय जातात. विषय गेल्यावर शांती प्राप्त होते. शांती आल्यानंतर ध्यान साधना दर्जेदार होते. ध्यानाने जीव म्हणजे मी ध्येयाकार होतो. मग ध्यानाचं कार्य थांबतं. अशा रीतीने आपल्याला शुद्ध आत्मारामाचा आत्मस्वरूपाचा अनुभव येतो. तो कसा आहे? आत्मा कसा आहे? श्री गुरूंनी कालच आपल्याला सांगितलं, आकाशापेक्षा सुद्धा सूक्ष्म आणि मनापेक्षा सुद्धा सूक्ष्म, अत्यंत सूक्ष्म आहे. तितकंच नाही तर तो शुद्ध आहे. त्याला एकाग्र बुद्धीने जाणावं लागतं. 9वा मंत्र काय सांगतो आपल्याला? एशो अनुरात्मा चेतसा आहे. त्याचं पहिलं चरण आहे. शरीरात प्राणतत्व अधिष्ठित आहे. ते 5 प्रकारचे प्राण आहेत. प्राण, अपान, व्यान, उदान, समान. सूक्ष्म जो आत्मा आहे तो अंतःकरणाने जाणायला पाहिजे. अंतःकरण हे प्राणाने व्याप्त आहे. अंतःकरण निर्मळ झालं की आत्मा प्राप्त होईल. तात्पर्य काय आहे? अंतःकरण प्राणाने व्याप्त आहे आणि आपल्याला आत्म्याला जाणायचं आहे. बुद्धीमध्ये चिदाभास आहे. कारण बुद्धी कशी आहे? अग्नितत्वाची आणि सत्वगुणाची आहे. ती कुटस्थापासून तो चिदाभास आलेला आहे. त्या चिदाभासाने कुटस्थाकडे प्रवास करायचा आहे. प्राण त्याला मदत करत असतो. या माध्यमातून आत्मा जाणण्याची संधी आपल्याला मिळते. या प्राणाला चेतनत्व चिदाभास देतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून प्राण ऍक्टिव्ह होतो, म्हणजेच जीव तयार होतो. तो कार्य करू लागतो. आणि मग आता आत्मस्वरूप कसं जाणायचं? आपल्याला काल सुनील दादांनी नारद भक्तिसूत्राच्या माध्यमातून पण उदाहरण दिलं आहे. हा विषय फार सूक्ष्म आहे. दुधात असलेला आत्मतत्व का दिसत नाही? तर दुधात असलेला तुपाचा वशीटपणा आपल्याला दिसतो का? अगदी त्याच पद्धतीने आपल्याला आत्मस्वरूप दिसत नाही. त्याला स्निग्धता असं म्हणतात. ती स्निग्धता कशी मिळते आपल्याला पाहायला? दह्याचं आपल्याला मंथन करावं लागतं आणि तिथून तूप बाहेर पडतं. तसं ज्याप्रमाणे ताकाचं मंथन करावं लागतं, त्याप्रमाणे साधकाने विचाराचं मंथन करावं. जसं सोनार पण कसं करतो? धातूला तप्त करतो. तो अशुद्धता बाहेर निघते आणि शुद्ध सोनं प्राप्त करतो. त्याचप्रमाणे ताकाच्या मंथनातून तूप प्राप्त होतं आणि वैचारिक मंथनातून आत्मस्वरूप प्राप्त होतं. योग्य पण ते कसं आहे? मंथनात पण त्या प्रक्रिया आहे. मंथनाची पण प्रक्रिया आहे. तसं आपली पण चिंतनाची प्रक्रिया कशी असावी? नित्य अनित्य, सार असार, आत्म अनात्म, याचं असं वैचारिक मंथन योग्य पद्धतीने चिंतन झालं पाहिजे. मला वैचारिक मंथन करता आलं पाहिजे. चिंतनाला वेळ कसा देऊ? असं जर म्हणलं, याच्याबद्दल काल श्री गुरूंनी आपल्याला सांगितलं, लिफ्टचं उदाहरण सांगितलं. म्हणजे चिंतनाला वेळ नाही, ही सबब चुकीची आहे. तसंच समवयस्क विचाराचे लोक जर नाही मिळाले तर आपल्याला एकांत मिळू शकतो. त्याचा पण फायदा आपण घेतला पाहिजे. जेणेकरून कोणतीही परिस्थिती असू द्या, सतत आत्मचिंतनात रमण्याची सवय जर आपण लावून घेतली तर अंतःकरण शुद्ध राहतं, शांत राहतं, विवेकाचा वापर करू शकतो. आणि अशा रीतीने आपल्याला तुपाचा दृष्टांत दिलेला आहे, लाकडाचा दृष्टांत दिलेला आहे, ताकाचा दृष्टांत दिलेला आहे आणि हनुमंताचा पण एक दृष्टांत दिला आहे. त्याच्याजवळ ताकद होती, पण ती ताकद व्यक्त करण्याची गरज होती. हे पण आपल्याला उदाहरणं दिलेली आहेत. तात्पर्य काय आहे? शब्दज्ञान नीट झाल्यानंतर जर ते श्रीगुरूंच्या चरणी समर्पित होत असेल तर तो आत्मस्वरूप होतो, ब्रह्मरूप होतो. आता हे समर्पण कसं करायचं असतं याचं उदाहरण आपण आजच्या मंत्रात पाहणार आहोत. मी इथेच माझे वक्तव्य थांबवतो. रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने.
शंकरं शंकराचार्यं शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमच्छंकरधारिणम् सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम् अभाग्यासी करी भाग्यवंत काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली आनंदाचे तू मूळ तेथे आटती प्रमाणांचे जळ आपणा सारिखे सकळ करोनी ठेले सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणांना साष्टांग दंडवत घालतो। परमपूज्य मंदाताई यांना वंदन करतो। आपल्यासाठी अत्यंत तळमळीने श्रुती पठण करणाऱ्या, प्रकृती ठीक नसताना सुद्धा सकाळी उठून पठणासाठी तत्पर असणाऱ्या आदरणीय नीलाताई दातार यांना नमस्कार करतो। भगवत स्वरूप आपल्या सर्व श्रोतृ वृंदांना वंदन करतो आणि विषयाला प्रारंभ करतो। आपण सगळे मिळून अभ्यास करत असतो। मी एकटा सांगतो आणि तुम्ही ऐकता असं नव्हे। श्रुतीचं आकलन सगळ्यांना एका वेळी होतं, मला आणि तुम्हाला सुद्धा, आणि ते यथार्थ व्हावं यासाठी शांतीपाठ म्हणूया। कानी सद्वचन ऐकावे, यज्ञ कर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही। इंद्र महान कीर्तिवंत, उषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलिवंत, अरिष्ट नाशो, जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा। ओम शांति शांति शांति। गेल्या 2 दिवसापासून आपलं प्रवचन म्हणजे पठण 7 वाजता सुरू होत आहे, पण हे फक्त या 2 दिवसापुरतच होतं। ह्यानंतर पुन्हा नित्याप्रमाणे
ते 10 मिनिट पूर्वी आणि त्यानंतर वक्तव्य. अभ्यास करणारे, चिंतन करणारे साधक आपलं वक्तव्य मांडत असतात, ज्यामुळे आधीचा विषय क्लरिफाय होतो, पुन्हा स्पष्ट होतो आणि तो थोडक्यात आपल्या समोर दृष्टिक्षेपात येतो. आजचाही मंत्र फार स्पष्टीकरणाचा नसल्यामुळे 7 वाजता घेतलंय. यानंतर मात्र आपण नित्याप्रमाणे घेऊया. 7 पूर्वी सगळं पठण वगैरे होईल, हे सगळ्यांना लक्षात ठेवायचं आहे. आपण पठणाला प्रारंभ करूया. नीलताई जेव्हा पठण करतात तेव्हा पुस्तकात पाहून मी मनात म्हणत असतो की जेणेकरून श्लोकाचं वाचन करत असताना आपल्याकडनं उच्चारात रस्वदीर्घात चूक होऊ नये. यम यम लोकम मनसा संविभाती विशुद्ध सत्वः कामयते यांश्च कामान तम तम लोकम जयते तांश्च कामांस्तस्मादात्मज्ञं ह्यर्चयेत् भूतिकामः. सद्गुरुनाथ महाराज की जय. असा विशुद्ध चित्त असलेला आत्मवेत्ता मनाने ज्या ज्या लोकांची ज्या ज्या भोगांची इच्छा करतो ते ते त्याला मिळतात, म्हणून त्याला वैभव हवे आहे. अशा पुरुषाने आत्मज्ञानी पुरुषाला पूज्य मानावे व त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागावे. विषय फार थोडा आहे आणि आचरणाकरता फार अवघड आहे. प्रश्न विचारला आहे, एक जाणलं असता सर्व जाणल्या जाईल असं काय आहे? आपल्या मुंडक विषयाचा शौनक मुनींनी अंगिराला प्रश्न विचारलाय आणि श्री गुरु त्याचं उत्तर देतात आहे. त्या उत्तराचं सार आता इथून सुरू झालं आहे. इतकंच नव्हे तर पुढच्या खंडामध्ये याचं स्पष्टीकरण पण आलेलं आहे. ज्याने अंतःकरणामधील सगळ्या दोषांचा निराश केलेला आहे, जो स्वरूपाला आत्मभावाने म्हणजे ते मी आहे अशा पद्धतीने जाणतो, त्याला सर्व विषयांचे प्राप्तीचे फळ मिळते. ज्यांनी सोन्याला स्वीकारलं त्यांनी अलंकाराला स्वीकारलेलंच आहे. अलंकाराला स्वीकारल्यानंतर सोनं मिळेल का सांगू शकत नाही, पण सोन्याला स्वीकारल्यानंतर त्याला सोनं 100% मिळणार. सर्व अलंकारामध्ये सोनं आहेच. मला सांगायचं असं होतं की एक जाणलं असता सर्व जाणल्या जातं. एक सोनं जाणलं तर सगळे अलंकार जाणले जातात. एक माती जाणली तर घट रांजण सुग्र सगळं जाणलं जातं. एक लाट जाणली, एक पाणी जाणलं तर लाट तरंग आणि फेस सगळं जाणलं जातं. एक जाणलं असता सर्व जाणलं जाईल असं काय आहे? त्या स्थितीवर आज मुंडक उपनिषदाने आपल्याला प्रथम खंडामध्ये आणलं आहे. तृतीय मुंडकाच्या त्यांनी जर सर्व जाणलं तर तो सर्व गोष्टीवर अधिराज्य करतो.
त्याला कुठल्याही विषयाची प्राप्ती सहज शक्य आहे. आणि त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण जर झाली तर त्याचा परिणाम ती इच्छा पूर्ण होणेच आहे. ईश्वराला ती पूर्ण करावीच लागते. म्हणून सत्य संकल्पाचा दाता नारायण. आता यांचा संकल्प सत्य कशावरून? कारण त्यांनी सत्याचरण केलं आहे. अंतःकरण शुद्ध झालं आहे. मल निघून गेलेले आहेत म्हणून ते विमल आहेत. आत्मा कोण आहे? जोपर्यंत मल असतो आत्म्यावर तोपर्यंत त्याला जीवात्मा म्हणतात. जो आत्मा देह आणि इंद्रियांना मी आणि माझे म्हणतो तो जीवात्मा. आणि मी आणि माझेचा मल ज्या वेळेला निघून जातो त्यावेळेला तो शुद्ध आत्मा. आता इथे शुद्ध का म्हटलं? कारण जीवात्मा शुद्ध नाही आहे. मल गेला की जीवात्माच परमात्मा आहे. मग एक सोनं जाणल्यानंतर जसे सगळे दागिने जाणले जातात तसं त्याला सगळ्या विषयांचं फळ प्राप्त होतो. वेगळं करावं लागतं का हो मग त्याला काही? त्याने इच्छा करण्याची देर आहे की ईश्वर त्याची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. म्हणून ब्रह्मज्ञानी पुरुषाचे सर्व संकल्प फळाला येतात, सर्व संकल्प पूर्ण होतात. काका म्हणतात, ऐसेची गा शुद्ध चित्ता जो जे जे होईल कल्पिता आणि संकल्पा समजता साफल्य. त्यांच्या सगळ्या संकल्पाला सफलता येते, सगळ्या संकल्पाला साफल्य येते. ईश्वराला ते करणं भाग आहे. कारण ईश्वर त्यांच्या अनुशासनामध्ये, ईश्वराच्या अनुशासनात ते नाही आहेत. ब्रह्मज्ञानी पुरुषावर ईश्वराचं अनुशासन चालत नाही, जीवावर चालतं. जीव नियम्य आहे, ईश्वर नियामक आहे. पण ब्रह्म हे नियम्य नियामकाच्या अतीत आहे. म्हणून त्यांनी जर इच्छा केली तर ईश्वराला तो संकल्प पूर्ण करावाच लागतो. कारण त्यांचा संकल्प हा सत्य संकल्प असतो. म्हणून अशा परमज्ञानींकडून, अशा ब्रह्मवेत्यांकडून आशीर्वाद घ्यावे. कारण त्यांच्या संकल्पात राग द्वेष स्वार्थ मत्सर हेवे दावे या गोष्टी नसतात. कामक्रोधानी विकारांनी ते युक्त नसतात. त्याच्यामुळे त्यांचा संकल्प स्वच्छ असतो आणि स्वच्छ संकल्प शक्तिमान असतो. त्याच्यामध्ये दृढ सामर्थ्य असतं. सत्याला अभय आहे. सत्याला का अभय आहे? कारण भय सत्याला मारूच शकत नाही. का? कारण सत्य कधी मरूच शकत नाही. सत्य जर मरू शकत नाही तर भय नावाचं अस्त्र सत्याला झाकू शकत नाही. म्हणून सत्याला अभय आहे. सत्याला अभय आहे का हो? सत्यच अभय रूप आहे. कारण त्याला मरणच नाही ना. त्यामुळे सत्य संकल्पाचा दाता नारायण. सत्याचं आचरण केल्यानंतर जीवन जर सत्याला धरून चाललो तर त्यांच्या शब्दामध्ये प्रचंड शक्ती येते. त्यांच्या शब्दामध्ये एक सामर्थ्य तयार होते. म्हणून ज्ञानी पुरुषांनी जर कामना केली तर ती कामना भगवंताला सुद्धा पूर्ण करणे भाग असते. आता जो सगळ्या परिपूर्ण स्वरूपाला गेल्यानंतर कामना करेल का होतो?
तो निकाम असतो, तो आप्तकाम असतो. त्याच्यामध्ये पूर्ण तृप्ती आल्यामुळे तो कृतकृत्य झाला असतो. कामना करण्याची त्याच्या मनात इच्छाच नाही, म्हणून त्याला काहीच नको असतं. पण अशा माणसाच्या मनात जर विचार आला की समोरच्याचं कल्याण झालं पाहिजे, तेवढ्या विचाराने त्याचं कल्याण होतं. म्हणून त्यांच्या अंतःकरणात ना दुर्वासना असत ना सद्वासना असत, पण एक दया असते जीवाच्या कल्याणाप्रती. त्या दयेप्रती जर ते बोलून गेले तर ते खरं ठरतं, आणि ते खरं ठरतच. काका चमत्काराला महत्व देत नाही, म्हणून काकांचे कुठलेच अनुयायी चमत्काराला सहज महत्व देत नाही. पंढरपूरला काकांबरोबर गेलो होतो. आणि कधी नव्हे ते काकांचं दर्शन करताना काका म्हणले, काय विहीणबाई, असा हिला शब्द वापरला. कधीही आयुष्यात काकांनी असं म्हटलं नाही. अचानक लग्न ठरलं मुलाचं. एक आपसुक शब्द त्यांच्या मुखातून निघाला आणि तो शब्द तसाच्या तसा खरा ठरला. त्या वर्षी विवाह करणे असा सुद्धा मनामध्ये कुठलाही मानस नव्हता. म्हणून ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या तोंडून जर आपसुक कुठला शब्द निघाला तर तो पूर्णच होतो. भगवंताला तो पूर्ण करावाच लागतो. त्यांच्या अंतःकरणात जर कधी कामना निर्माण झाली तर ती कामना भोग वासनेला धरून नसते, जनकल्याणाला धरून असते, आत्मकल्याणाला धरून असते. मग ती ऐहिक असो की पारलौकिक असो. त्यांनी स्वतःसाठी केली तरी पूर्ण होते आणि अन्य लोकांसाठी केली तरी पूर्ण होते, पण ते स्वतःसाठी करत नसतात आणि अन्य लोकांच्याही प्रापंचिक कामनेसाठी ते झटत नसतात. ते प्रारब्धावर सोपवून देतात. नाही तर भगवद्गीतेने स्थितप्रज्ञाचं वर्णन, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्यवात्मना तुष्टा स्थितप्रज्ञ तदोच्यते असं केलं नसतं. त्यामुळे ते निकामच असतात. कामधेनुसी काय उणे निकामा, निकामा समोर कामधेनू जरी आणून ठेवली तरी त्याला तिथं काही काम नाही. त्या कामधेनू पासून त्याला काहीच मागायचं नसल्यामुळे कामधेनू सारखं रत्न त्याच्याकडे असताना सुद्धा त्याचा तो उपयोग नाही करून घेत. मी ब्रह्म आहे या अपरोक्षानुभूतीने, ह्या आत्मानुभूतीने तो अखंड जीवन मुक्त स्थितीत जगत असतो. त्यामुळे त्यांनी केलेल्या कृत्याचं कर्तेपणही त्याच्याकडे नसतं. आणि त्यांच्या तोंडून शब्द निघून गेले तर त्या शब्दांच्या मागे त्यांच्या इच्छा नसतात, तरीही ते भगवंताला पूर्ण करावं लागतं. पण निष्फळ शब्दांचा ते कधी वापर करत नाही. म्हणून
म्हणून ते अकामहत असतात. कामना त्यांच्या समोर टिकतच नाही, हरवून जाते, संपून जाते. ते आनंदात निमग्न असतात. माझे हे ऐसे असावे, किंवा कुणाला काही मिळावे, असे जो मनी यावे तेची होई. बस त्यांच्या मनात आलं ते होऊनच जाते. म्हणून असे जे आप्त काम असतात, असे जे शुद्ध अंतःकरणाचे आत्मरूप झालेले असतात, त्या ज्ञानांची सेवा करायला मिळणं हे महत्भाग्याचं लक्षण आहे. आणि सेवे इतकं कठीण काही नाही, लक्षात ठेवा. सेवा म्हणजे आपल्या मनाच्या गोष्टी त्यांच्यासाठी करणे नव्हे, त्यांच्या मनात काय आहे हे जाणून करणे. आणि श्री गुरूंना शिष्यानी ब्रह्मरूप व्हावं, त्यासाठी अभ्यास करावा, सत्य आणि तपाचरण करावं असं वाटत असतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांना नाही सेवा करता आली त्यांनी अभ्यास करावा, ती सद्गुरूंची सेवा आहे. त्यांनी आत्मनात्म विचार करावा, ही सद्गुरूंची सेवा आहे. त्यांनी नित्य सारासार सत्यमिथ्या विवेक करावा, ही सद्गुरूंची सेवा आहे. त्यांनी वैराग्य संपन्न राहावं, सद्गुरूंची सेवा आहे. श्री गुरूंच्या विचाराला अंतःकरणामध्ये घोंगावत ठेवणं सद्गुरूंची सेवा आहे. खरी सेवा यालाच म्हणतात. ते अकामहत असतात, त्यांना काही नको असतं. म्हणून श्री गुरूंना कोणी काही दिलं तर दिलेल्या वस्तूत त्यांचं मन नसतं. इथपर्यंत उपनिषदांनी सांगितलंय की एतस्यैवा नंद नंदस्यानन्नी भूतानी मात्रा मुपजीवंती. बृहदारण्यक उपनिषदात ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या आनंदाच्या अंश मात्रावर इंद्रादी देवता जगतात. म्हणजे ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या आनंदाच्या अंश मात्रावर इंद्रादी देवता जगतात. जसं एकांशेनं स्थितम जगत गीतेने सांगितलंय, तसं आनंदाच्या अंशावर देवता जगत असतात, लक्षात ठेवा. म्हणून काका म्हणतात, म्हणून कामजयाचे अंतरी, ज्याच्या मनात लौकिक कामना आहेत किंवा पारलौकिक कामना आहेत, ज्ञानी सेवा वा परोपरी, त्यांनी ज्ञानाचं सेवा केली पाहिजे. पादक्षालन नमस्कारी पूजा वातो. काकांसारखे ज्या वेळेला ज्ञानी असतात, ब्रह्मज्ञानी असतात, सद्गुरू हे कायम ब्रह्मरूप असतात, सद्गुरू हे कायम ब्रह्मज्ञानी असतात. ब्रह्मज्ञानी असतात म्हणजे त्यांना ब्रह्माचं ज्ञान झालेलं नसतं. ज्ञानरूप ब्रह्म ते झाले असतात. ब्रह्माचं ज्ञान म्हणजे द्वैत होतं, तेच ज्ञानरूप ब्रह्म असतात. अशांची सेवा परोपरी वारंवार पुन्हा पुन्हा सातत्याने करावी. नुसती सेवा करून थांबू नये. पादक्षालन, त्यांचे पाय धुतले पाहिजे. नमस्कारी, त्यांना नमस्कार केला पाहिजे. आणि पूजावा, त्यांचं पूजन केलं पाहिजे. संत पूजावे आरते, देव सारावे परते. तुकोबांनी सांगितलं की देवपूजा करत असताना जरी सत्पुरुष आले तरी देवपूजा बाजूला ठेवायची आणि सत्पुरुषाची पूजा आधी करायची. अज्ञानी जीवाच्या कामना खोल असतात, त्या पूर्ण होत नाही.
पण ज्ञानाची कामना सत्य संकल्प असल्यामुळे त्याच्या पाठीशी सत्याची शक्ती असते, ती पूर्णच होते. म्हणून त्याचा शुद्ध संकल्प हा पूर्णत्वाला जातो. मग तो त्यांनी स्वतःबाबत केला असे का दुसऱ्याबाबत केला असे का, तो पूर्णच होतो. तो स्वतःबाबत करत नाही आणि शक्यतो तो दुसऱ्याबाबतही करत, पण केला तर पूर्ण होतो. म्हणून तुम्हाला सांगितलं, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. कर्तुम अकर्तुम जीवाच्या जवळ आहे, अन्यथा कर्तुम ही शक्ती ईश्वराच्या जवळ आहे. पण ती यांच्या जवळ पण असते. पण ईश्वर अन्यथा कर्तुमचा कधी कधी वापर करतो, हे कधी कधी पण वापर नाही करत, सहसा वापर करतच नाही. यांच्या कामना वरवर दिसत असल्या तरी त्या आतमध्ये खोलवर नसतात. त्याच्यासाठी एक सुंदर उदाहरण दिलंय की अज्ञानाच्या कामना कशा घट्ट असतात आणि ज्ञानाच्या कामना दिसतात पण घट्ट कधी नसतात. ह्याचं एक सुंदर उदाहरण दिलंय. दोर असतो, त्याला पीळ असतो. पीळ असलेला जो दोरखंड असतो मोठा, तो लवकर पीळ सुटत नाही, त्याला लवकर नाही सुटत, फार मजबूत असतो. पण जळलेला जो दोर असतो त्यातला पण पीळ असतो, पण तो पीळ चटकन सुटतो. हा फरक आहे ज्ञानी आणि अज्ञानाच्या पिळामध्ये. त्यांच्यामध्ये भोग वासना नसल्यामुळे भोक्तृत्व आणि कर्तृत्व इच्छा नसतात, त्याचा अत्यंत अभाव असतो. म्हणून जर त्यांनी कामना केलीच तर ती लोककल्याणासाठी करतात, स्वकल्याणासाठी म्हणजे स्वतःच्या प्रपंचासाठी करत नाही, पण लोकांच्याही प्रपंचासाठी करत नसून ते त्यांच्या परमार्थाच्या मार्गाला सुकर करण्यासाठी करतात. आणि का कामना करत नाही, कारण सगळ्यांच्या अंतःकरणात ते असतातच, पुन्हा काय कामना करायची. सर्वांतर्यामी ते असल्यामुळे त्यांना हिरण्यगर्भाचं लक्षण मानलं जातं. त्यांचं अंतःकरण शुद्ध असतं, म्हणून त्यांनी केलेला संकल्प पूर्णच होतो. अशा आत्मज्ञानाची पाद्यपूजा करावी, पाद प्रक्षालन करावं, शुश्रूषा करावी, सेवा करावी. क्वचितच कोणी सिद्धी आणि वगैरे याच्या मागे लागतं, नाहीतर रिद्धी सिद्धी चारी अंगणे झाडती. ते स्वल्प स्वरूप असतात आणि थोड्याशा पूजेने ते खूप काही देऊन देतात. शंकराला आशुतोष नाव आहे. शंकराचं एक नाव आशुतोष असं आहे. अल्पशा पाण्याने सुद्धा तो संतुष्ट होतो आणि तुम्हाला हवा तो वर देऊन देतो. आशुतोष. अल्पशा पाणी दान केलं आहे शंकराला. त्यांच्या डोक्यावर पाण्याची धार टाकतात, तो हवं तर देतो. पण मला हे म्हणायचं नाही की एक लोटा जल आणि सारी समस्या का हल, असं नाही म्हणायचं आहे मला. कारण प्रारब्ध असतं, अशी गोष्टी एखाद्याच वेळेला होते, बाकी वेळ होत नसतं. ते ईश्वराच्या प्रारब्ध या व्यवस्थेमध्ये ढवळाढवळ करीतच नाहीत आणि सिद्धीच्या आकर्षणाला कधीही बळी जात नाही. त्यामुळे एक लोटा जल सारी समस्या का हल नुसतं लोकांना आकर्षण करण्यासाठी आहे. आणि त्यातून जर काही प्रश्न सुटत असतील तर ते त्यांच्या प्रारब्धाने सुटणारच होते. जल नसतं टाकलं तरी सुटले असते.
या ठिकाणी सत्य संकल्प ज्याचा असतो त्याची पूजा करावी आणि त्या पूजेने आपल्याला अमाप मिळतं, अपार मिळतं. म्हणून त्यांची पूजा, म्हणून त्यांना नमस्कार, म्हणून त्यांचं पादक्षालन करावं, म्हणजे पाय धुवावे. अशा पद्धतीने या ठिकाणी तृतीय मुंडकातला प्रथम खंड आज संपलेला आहे. उद्या सकाळी आपण भगवद्गीता घेऊया, 4था अध्याय. आणि त्यानंतर आपल्या वर्गाला उन्हाळी शिबिर शिवगडत होईपर्यंत सुट्टी देणार आहे. म्हणजे सोमवार दिनांक 16 जून, उद्या भगवद्गीता आहे बरं का. सोमवार दिनांक 16 जून पासून पुन्हा आपण तृतीय मुंडकातला द्वितीय खंड प्रारंभ करू. नित्याप्रमाणे नित्याच्या वेळेला आपले श्री परागदेव सगळ्या ग्रुपवर या संबंधीची नोटीस टाकणार आहेत. उद्या सकाळी भगवद्गीता 7 वाजता 4था अध्याय आणि परवापासून शिबिर संपेपर्यंत सुट्टी. 2-3 दिवस शिबिराच्या पूर्वतयारीला सगळ्यांना अभ्यास करायचा आहे साधना पंचकमचा. आणि निघायचं सुद्धा आहे यवतमाळहून. दुरून दुरून येतात सगळेजण. कुणी इंदोरवरून येतं, कुणी औरंगाबादवरून येतं, कुणी नगरवरून येतं, कुणी नागपूरवरून येतं, कुणी यवतमाळवरून येतं, कुणी अमरावतीवरून येतं, कुणी पुण्यावरून येतं. या सगळ्यांना सोयीचं व्हावं म्हणून परवापासून आपण आपला वर्ग शिबिर संपेपर्यंत थांबवतो आहे. उद्या सकाळी 7 वाजता भगवद्गीता 4था अध्याय घेऊया आणि मग परवापासून सुटी आपल्या प्रवासाला लागूया. आपल्या सगळ्यांना पुनश्च वंदन करतो. लीलाताई दातार नियमाने पठण करतात. त्यांची प्रकृती ठीक नसली तरीही त्या सकाळी उठून पठण केल्याशिवाय राहत नाही. या वयात त्यांची ही चिकाटी आपण शिकण्यासारखी आहे. आपल्या सगळ्यांना वंदन करतो व आपलं जीवन सफल व्हावं अशी सद्गुरु चरणी इच्छा व्यक्त करतो. राम कृष्ण हरी. जीवन संपले म्हणजे मोक्ष मिळणे बरं का. राम कृष्ण हरी. सुनंदाताई राम कृष्ण हरी. हरिशरणजी राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. वीणाताई गोरे रामकृष्ण हरी. अनुराधाताई रामकृष्ण हरी. वासंतीताई बोपटकर राम हरी. संगेवर रामकृष्ण हरी. दीपकराव रामकृष्ण हरी. दिनराऊत रामकृष्ण हरी. अपूर्वाताई कुबेरकर रामकृष्ण हरी. हो. संजय रामकृष्ण हरी. मीनाताई गजाननराव रामकृष्ण हरी. गजानन रामकृष्ण हरी. ताई डोंगरे भारतीताई रामकृष्ण हरी. मेधाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. मोक्ष मिळण्यासाठी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो. असं होतं. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. भारतीताई. प्रतिभाताई रामकृष्ण हरी. संगीताताई रामकृष्ण हरी. उषाताई रामकृष्ण हरी. मनीष रामकृष्ण हरी. कठाळेताई रामकृष्ण हरी. दातार साहेब रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. संगीताताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. प्रीतीताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. छायाताई रामकृष्ण हरी. कल्पनाताई भागवत रामकृष्ण हरी. आई पण बोलताय तुमच्याशी. बरं बोलू द्या ना. रामकृष्ण हरी. नमस्कार. तुम्हाला नमस्कार करतो. कल्पना त्यांची आई. छान वाटलंय. हो आवडलं ना. काका रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सायली. राम रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. लक्ष्मी पंकज रामकृष्ण हरी. पुष्पाताई रामकृष्ण हरी.
बापूसाहेब रामकृष्ण हरी. हो. रेणुकाताई नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राजेश रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका नमस्कार करतो. रामकृष्ण हरी. अनघाताई रामकृष्ण हरी. आल्याबरोबर मला आठवण द्या शिबिरावरून आल्यावर. हो हो काका हो हो. लगेच तयारीला लागूया आपण. हो. सोमवार किंवा बुधवार घेऊया आपण जायचा. बर बर चालेल चालेल. हा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वीणाताई नमस्कार. काय पुण्या विण्यात येणं आहे की नाही? नाही हो, सध्या नाही. खूपच गडबड चालली आहे घरामध्ये. पेशंट. बर बर ठीक आहे. रामकृष्ण हरी. शिवगडला जमलं तर या. राजेश रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका येतो. हो या. हो. रामकृष्ण हरी सुनील. अनंत रामकृष्ण हरी. छान झालं. अगदी कुठलंही वलय न वाढवता व्यवस्थित विषय झाला. हो ते वाढवायचंच नव्हतं मला. रामकृष्ण हरी भावी. नमस्कार. रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. सुरेंद्र रामकृष्ण हरी. शंकरराव रामकृष्ण हरी. छान झालं बरं का तुमचं शंकरराव. हो. वक्तव्य छान झालं. विवेचन छान झालं त्याच्यावरचं. शंकरराव छान होऊन राहिलं तुमचं. कॉम्पॅक्ट पण झालं आता. होय. हा कमी केलं. सुरुवातीला जास्त होत होतं. 8 मिनिट. हो हो चांगलं झालं. छान होतं. हो हो. पद्माकर रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी याच्यासाठी थांबलोय. सांगा ना. आपण ज्या आपल्या अभ्यास वर्गाच्या निमित्ताने सुरुवातीचा जो श्लोक म्हणायचा आहे सामूहिक, तो कोणता म्हणायचा तो ठरवून ठेवा. आणि तो मला सांगितला तरी चालेल किंवा आपल्या ग्रुपवर टाकला तरी चालेल. सदाशिव समारंभम शंकराचार्य मध्यमाम हाच घेतो आपण. बरोबर. म्हणजे त्यात आचार्यांना आणि डॉक्टर काकांना नमस्कार असतो. ठीक आहे. अस्मद आचार्य पर्यंत ज्याचे जे सद्गुरू आहेत त्यांना नमस्कार असतो तो. ठीक आहे. परंपरेला. आणि मी असं म्हणत होतो पद्माकर टॅक्सीचे नंबर टाकतो उद्या परवा. हो. आणि टॅक्सीची हे सांगतो कॅपॅसिटी. हो. त्यानुसार ज्यांनी त्यांनी आपापल्या टॅक्स्या ठरवाव्या. नाही, यवतमाळहून जे ट्रॅव्हल्सनी येणार आहेत हो त्यांचं बहुतेक नियोजन झालेलं आहे. पंकज दादांनी केलं आहे ते. मला काय म्हणायचं आहे, मी फक्त नंबर टाकतो. हो. आणि कोणाशी कोणी कॉन्टॅक्ट करायचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याच्यात मी नाही. ठीक आहे. कोणाजवळ नंबर नसू शकतात ते नंबर आपण टाकून द्यावे. त्यांनी संपर्क साधावा. त्यांनी त्यांचा संख्या किती आहे, कोण कोण त्यांच्या सोबत आहे त्यांचं त्यांनी बघावं. ठीक आहे. चालेल. तो आपला विषय नाही. फक्त माहिती नसतं. हो. तर तेवढं. आता सम्राटचा नंबर माहिती नाही. पण सम्राटची गाडी 10 सीटर आहे. मग 10 सीटर गाडी सम्राटची हा नंबर असं मी ग्रुपवर टाकणार साधना पंचकमच्या. चालेल. थोडं तुमच्याशी आता आपण बाहेर नाही ना, बाहेर तर कोणी नाही ना याच्यात. नाही. काय होतं की काही जण असे आहेत की जे काकांच्या जवळचे आहेत. त्यांच्याकडे फक्त कारच आहे. मग ते टॅक्सी सांगतात पण मग काहीतरी त्याच्यात त्या माणसाकडनं अपेक्षा असतात ना. बरोबर. नाही तर मग आपलं जरा थोडस कमी पैशात काम होण्याची शक्यता असते. हो. मीडिया वापरला की मीडियाला लोक कधी सुटेल सांगता येत नाही. बरोबर. मग आपण हे सांगून द्यावं की सम्राटची गाडी 10 सीटर आहे. हो. चालेल. हा नंबर आहे. नंतर भरतची गाडी 4 सीटर आहे. हा नंबर आहे. बस. चालेल. आणि मग ज्यांनी त्यांनी ठरवावं काय करायचं काय नाही, की कशा पैशात ठरवायचं काय नाही. हो. ते प्रत्यक्ष त्यांच्याशी व्यवहार करतील. तो आपला ते त्यांचा. आपण फक्त माहिती म्हणून तेवढे नंबर देऊन देणार. नक्की. ठीक आहे. तर हे मी कधी करू सांगा. उद्या परवा असं टाकून देणार आहे.
आज कारण आता आपण 1-2 सूचना दिवसात कामाला लागूया. हो, आज दुपारी बोलून घेऊन मग करूया या आज दृष्टीने. सूचना टाकून देऊ आपण बोलून. नंतर हो. उद्या तुम्ही ही बाकीची माहिती उद्या तुम्ही टाकून द्याल. हो, हो. कारण मग मग पुन्हा कोणी 2-3 दिवस डब्बे आणायचे का आणि हॉटेलमध्ये कोल्हापूरला जेवायचं का ज्याचा तो ठरवेल. नाही, तशा सूचना आपण टाकल्याच आहेत. आपण काही त्याच्यात इंटरफेअर नाही करत आहे कोणाच्या. नाही. हां. म्हणजे आपणही मोकळे राहतो, ते स्वतंत्र राहतात. हो, हो. नक्की, नक्की. कोणत्या गाडीने कोण कोण येऊन राहिलं थोडं ग्रुपवर टाकून दिलेलं बरं होईल. बरं, महाराष्ट्राने कोण येऊन राहिलं, ते कोल्हापूर पण सगळं आता मी टाकणार आहे. ज्यानी त्यांनी आपापलं बघावं. हो हो, नाही माहित असलं म्हणजे त्याच्याशी आपसात कॉन्टॅक्ट करता येतं ना. हो, हो. काल आगाशेताईंनी पाटणकरांशी संपर्क साधला आहे. हो. मला वाटते त्या पांडेताईंशी पण संपर्क साधला आहे. मग शेवटी पाटणकरांनी त्यांना म्हटलं की आमची गाडी नागपूर कोल्हापूर आहे, तुम्ही थांबणार का तोपर्यंत, हे डॉक्टर बांगडेंना विचारा. आणि पुन्हा आम्ही महालक्ष्मीच्या दर्शनाला जाणार आहोत, तर मग ते येतील का, तेवढा वेळ देतील का, हेही विचारा. असं ते काल झालंय बोलणं. त्याच्यातूनच मला हे मिळालं की आपण आता हे टाकावं आणि लोकांना कळू द्यावं. हो हो, गाड्या कळून गेल्या तर मग ते आपसात एकमेकाशी कॉन्टॅक्ट होऊन राहत होतं. हो, कारण आता कसं जाणारे हो म्हणतात, पण त्यांना देवीला जायचंय म्हणजे 2-3 तास गेले की नाही. हो हो हो. काही जणांना जेवून मग शिवगडला जायचंय म्हणजे पुन्हा 2 तास गेले की नाही. हो हो. तर हे ज्याचं त्यांनी आपसात कॉन्टॅक्ट करून ठरवावं. मी फक्त गाडीचे नंबर देतो. हो. त्या नंबर नंतर मग मी ग्रुपवर टाकणार आहे. साधना पंचकम ग्रुपवर मी टाकणार आहे की ही याची गाडी, काय नाव, सम्राट 10 सीटर, ही भरतची गाडी 4 सीटर, ही यांची गाडी एवढे सीटर, तुम्ही संपर्क साधा. असं. हो, ठीक आहे, बरोबर आहे. मग जो तो ठरवत बसेल काय करायचं ते करत बसेल. बरोबर आहे. आणि ही सूचना देऊन देणार आहे की प्रत्येकाने गाडी ठरवताना वर कॅरियर आहे का विचारा. कॅरियरचीच गाडी पाहिजे, नाही तर मग लोक बसत नाही. मांडीवर सामान घ्यावं लागतं. असं. हा हा, बरोबर आहे. मग जो तो आपापलं ग्रुप करून ठरवून घे. हो, आहे की नाही. बरोबर आहे. हो. काय थोडीशी लिडरशिप थोडीशी हस्तांतरित झाली पाहिजे. हा, काय होतं की सम्राटची 10 सीटर गाडी आहे, मग 10 जण आपोआप एकत्र होतात. हो हो हो. नाही तर मग पद्माकरला किंवा मलाच म्हणावं लागतं या गाडीने हे ते मग तुम्ही एकत्र या, तुम्ही एकत्र व्हा. मग मध्ये आम्ही प्रवासात असतो, ते वेगवेगळ्या गाड्यांमध्ये असतात, फोन्स लागत नाहीत, नेटवर्क मिळत नाही. मग फजिती होण्यापेक्षा आधीच सगळ्यांनी आपापले कॉन्टॅक्ट करून घ्यावे. तसं करणार आहे मी. 1-2 दिवसात टाकतो सगळं. परत घ्यायच्या आज्ञेचाही अभ्यास करायचा आहे, बरंच आहे, सगळंच आटवायचं आहे. म्हणून तर आज हिनी घेतला नाही विषय. म्हणून मग मी पाद्यपूजा, फक्त पाद्यपूजा शब्द वापरून थांबवली आहे. ठीक आहे, मग करतो 2 दिवसात ते सगळं. हो हो, आज उद्या आपण सगळं करून टाकूया ते. हो हो, ठीक आहे, ठीक आहे. नमस्कार. काय म्हणतो पांडेवानी, येऊन राहिल्या का? तुमच्या सोबतच आहे मी. तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगू का पांडेवानी? सांगा ना. नागपूर कोल्हापूर एअर हे सुरू झाली आहे. हो काय, रेल्वे? हो, अहो विमान एअर सर्व्हिस. डायरेक्ट? हो ना, डायरेक्ट 1 तासात फक्त. पहिले 10 तास होती, नागपूर मुंबई कोल्हापूर अशी होती, ती आता नागपूर कोल्हापूरच झाली आहे. नाही, ही बातमी फक्त पांडेवानींसाठीच आहे बरं का. नाही तर पद्माकर सगळ्यांना विमानाने घेऊन येतील. यवतमाळ नागपूरसाठी का फ्लाईट? नाही नाही, यवतमाळहून सुरू झालं की नक्की तसं करूया आपण. तोपर्यंत विमानात यायची वेळ येईल आपली. विमान कुठे न्यायचं हे ठरवावं लागेल. पुष्पक. स्पेशल पांडेवानीसाठी सोय आहे बरं. हो भाभी, खरंच एअर सर्व्हिस 1 तासात सुरू झाली. पहिले 10 तास होती नागपूर कोल्हापूर. त्याच्यात ती 8 तास मुंबईला थांबत होती फ्लाईट. 1 तास नागपूर मुंबई, 1 तास मुंबई कोल्हापूर, मधले 8 तास मुंबई विमानतळावर थांबत होते.
हम्म. आता डायरेक्ट सुरू झाली आहे नागपूर कोल्हापूर. पांडेवानींसाठीच केली असणार, दुसऱ्या कोणासाठी मला वाटत नाही सध्या तरी. आता मी गृहीत धरायला काही हरकत नाही, सत्य संकल्पाचा दाता नारायण. नाही, मी जसं दाता नाही म्हटलं, तुमच्यासाठी सुरू झाले एवढंच सांगितलंय. पण अनंत बरोबर आहे की नाही? बरोबर. चांगला आहे, उपयोग घेता येतो. हो ना, घेता येतो वेळ पडत. आधी घेतलं ना तर फायदा होतो, वेळेवर मग तिकीट खूप असतं. चला थांबूया मग आता. आता 2-3 दिवस तुम्हाला करायचं रेकॉर्डिंग, फक्त तुम्हालाच करायचंय. काय म्हटलं? काय म्हटलं? हा, अनंत. हो, हा, 2-3 दिवस रेकॉर्डिंग त्यांनाच करायचं म्हटलं. नाही, उद्या नाहीये मी. उद्या नाहीये तुम्ही? मग कोणाला तरी सांगावं लागेल, कारण उद्या असू द्या असू द्या, उद्याचं नाही झालं तरी चालतं. हा, अरे उद्याचं नाही, उद्याचा काही प्रश्नच नाही. बरोबर आहे. हा, ठीक आहे. आणि मग तिकडनं आल्यावरच आपण 16 तारखेला, आज पराग टाकेलच आहे नोटीस सगळी, 16 तारखेपासून सुरू करू, 16 जून. हा, ठीक आहे, प्रॉब्लेम. उद्याचे दिवस गीता, मग सुट्टी सगळे. रामकृष्ण हरी. सुरेंद्र, तुम्ही टाका बा, तुम्ही ज्या दिवशी नसाल त्या दिवशी मग मी टाकून देईल. माझं रेकॉर्डिंग आहे. हो, पण नित्याने तुम्हीच टाका. हो, माझा बॅकअप म्हणून राहील. बरोबर आहे. काही हरकत नाही ना? नाही, ऍब्सोल्युटली. ठीक आहे. रामकृष्ण. रामकृष्ण रामकृष्ण हरी.